आज आपण झणझणीत, खायला चमचमीत अशी खानदेशी पद्धतीची शेवभाजी कशी बनवायची ते बघतोय. शेवभाजीचा रस्सा बनवताना तो थोडा असा पातळ बनवायचा आणि शेव टाकण्याच्या अगोदर तो 5 मिनिट चांगला उकळून घ्यायचा आणि शेव टाकताना गॅस बंद करायचा आणि रश्श्यामध्ये शेव टाकायची. त्यामुळे शेवलाही रश्श्याची चव येते, पण शेव ही रस्सा लवकर शोषून घेते. म्हणून आपण जेव्हा जेवायला बसणार ना त्याच वेळेस रश्श्यामध्ये शेव घालायची आणि लगेच गरमागरमाची प्लेटमध्ये सर्व करायची. वरून थोडीशी हलकीशी कोथिंबीर, लिंबाचा रस, कांदा आणि गरम गरम ज्वारीची भाकरी, सुकी कुरकुरी शेव असा खानदेशी बेत एकदम खायला भन्नाट लागतो. एकदा नक्की ट्राय करा. या शेवभाजीचा रस्सा चविष्ट आणि अप्रतिम होण्यासाठी पारंपरिक खानदेशी पद्धतीने मसाला तयार केलेला आहे. या चमचमी शेवभाजीची पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओ खाली असलेल्या त्रिकोणी बटन मध्ये लिंक वर क्लिक करा आणि पूर्ण रेसिपी तुम्ही पहा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. बाय बाय.